नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मस्त असं थंडीचं वातावरण आहे आणि या वातावरणात तिखट वरण हे झालंच पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. मी ना आमटी बनवते तिखट वरण. हा, तर आता आपण काय करतोय, म्हणजे आपण तिखट डाळ बनवणार आहे. थांब जरा, थंडी आहे की नाही मस्त पैकी. मग गरमागरम तिखट डाळ आणि भात बनवायचा आहे. तर आपण हे काय केलंय, ही काय तूर डाळ किती आहे? 1 वाटी. ही आहे मसूर डाळ पाव वाटी. आणि मूग डाळ 1 वाटी. पाव वाटी. हा, आता ही तिन्ही डाळ एक एक करून ह्याच्यात टाक. ही मूग डाळ पाव वाटी. मूग डाळ पाव वाटी. मसूर डाळ पाव वाटी. हा, तूर डाळ पाव वाटी. पाव वाटी नाही, 1 वाटी. 1 वाटी. आता मी हे धुते. हा, हिंग. हे आहे हळद. किती आहे? अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग. अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग. 1 टोमॅटो. आता हे काय करायचं, आता हे कुकर मध्ये ठेवायचं आहे आपल्याला. हे बघ, आता हे आपल्या कुकर मध्ये ठेवायचं. आणि किती शिट्ट्या करायच्या? 3. आपल्याला आता 3 शिट्ट्या करायच्या. थांब राहिलं. पाव चमचा तूप घातलंय. तुपाने काय होतं, डाळ मऊ शिजते. तेल पण घालू शकतो किंवा तूप घालू शकतो. तर झाकण लावून आपण 4 शिट्ट्या करायच्या. 3-4 शिट्ट्या करायच्या म्हणजे छान. 3 शिट्ट्या आता 3 शिट्ट्या करायच्या. बंद. गॅस मीडियम ठेवलेला आहे, एकदम फुल नाही. पुन्हा भेटू. आता पिल्लू तर पळून गेलेली आहे, पण आता आपल्याला तर वरणाला फोडणी द्यायचीच आहे. तर आता कुकरच्या मस्त 4 शिट्ट्या केल्या आहेत आणि वरणसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून आपण या वरणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया डाळीची, कारण आपल्याला याला द्यायची फोडणी. मस्त रवी फिरवून घ्यायची आहे वरणामध्ये, म्हणजे पूर्ण डाळ मस्त अशी गाळ होईल. तर आता आपण ह्यामध्ये रवी फिरवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या डाळीला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी आपण एक पूर्ण गड्डी लसूण आणि जिरं मस्त असं ठेचून घेतलेलं आहे. नंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी. तर आता आपण इथे फोडणीसाठी कढईमध्ये 1-2 चमचे तेल घातलं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली का मग बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर आधी आपण इथे मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली का मग ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. हे बघा, मस्त अशी मोहरी तडतडली आहे. चांगली तडतडूनच घ्यायची आहे. तर आता मोहरी झाली. आता आपण यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची उभी चिरलेली घातलेली आहे. हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायची असेल तर वापरा किंवा नाही वापरली तरीसुद्धा चालेल. आता लसूण मस्त लाल झाला का त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. आता आपण यामध्ये घालत आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदासुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर तो वरणावर असा तरंगतो. म्हणून कांदा चांगला जर आपल्याला गोल्डन रंगावर आपण जर परतवून घेतला ना, तर तो अजिबात वरती वरणावर तरंगणार नाही. तर आता आपण हा कांदा मस्त असा गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे, मस्त परतवून घ्यायचा आहे आणि काही मसाले घालायचे आहेत. कांदा मस्त परतवून झाला का आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो वरणावर तरंगणार नाही. तर कांदा मस्त परतला आहे. आता त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे लाल तिखट घालत आहोत.
नंतर आपण घालायचं आहे इथे धणे पावडर अर्धा चमचा. नंतर अर्धा चमचा आपण घालणार आहोत किचन किंग मसाला. आता हे कांदा आणि मसाला चांगला तेलावर परतवून घ्यायचा आहे. तेलामध्ये कांदा घातल्यामुळे तेलामध्ये तिखट घातल्यामुळे या वरणाला छान अशी तरी येईल. आता आपण जी घुसळून ठेवलेली डाळ आहे ती डाळ आपण इथे घालून घ्यायची आहे. हे बघा, मस्त असं आपल्याला हे तिखट वरण बनवायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा हे वरण नक्कीच आवडेल. आता आपण इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे. तर आपण इथे जे डाळ आहे ती डाळीच्या पातेल्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घेतलं आहे. सगळीकडनं डाळ व्यवस्थित काढून घेतली आणि ते डाळीचं पाणी जे आहे ते आपण इथे घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची. एक 5 ते 7 मिनटं चांगलं ही वरण उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येईल. तर मस्त असं आपण हे वरण उकळवून घेऊ आणि गरमागरम भाताबरोबर आपण हे सर्व करू शकतो. आता थोडीशी 1 चमचाभर कसुरी मेथी मी इथे हातावर कुस्करून घालते. तर कसुरी मेथीने सुद्धा या वरणाला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे आपण इथे कसुरी मेथी घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं चिंचगूळ जरी घातलात ना तर आंबट गोड तिखट असं हे मस्त असं वरण तयार होईल. आता इथे मस्त गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यासोबत हे गरमागरम मस्त असं तिखट वरण तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या मस्त आणि चमचमीत अशा रेसिपीमध्ये. चला तर मग बाय बाय.